आपल्या दोघींचंही यांच्यावर प्रेम आहे, पण सत्यजितने फक्त आणि फक्त मंजिरीवर प्रेम केलंय. आणि त्याच अधिकारानं तुला सांगते, सत्यजित आणि मंजिरीच्या घरातनं ताबडतोब चालतं व्हायचं. आई, या घरची सून या नात्याने मी तुम्हाला सांगते, ही बाई मला या घरात पुन्हा दिसता कामा नाही. आज जर माझा सत्यजित इथे असता ना तर. चालती हो प्रिया. पुन्हा जर त्यांचं नाव तोंडून काढलंच ना तर तशी हाताला धरून बाहेर काढी जशी यांनी तुला हाकलली होती. जे माझं होतं, माझ्या हक्काचं होतं, तिथून तू मला बेदखल केलंस मंजिरी. माझे तळतळाट लागतील तुला. सत्यजित परत जरी आला ना तरी तो तुझा कधीच नाही होऊ शकणार. या घराची सून असल्याचा माज आहे ना तुला खूप. जर मला या घरात पाऊल टाकता येणार नसेल तर हे घर तुझंही कधीच नाही होणार. कधीच नाही. तिच्याशी मी जे काही वागले, मला माहिती आहे त्याचा तुम्हाला राग आला असेल, कारण कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही. राग नाही आला मला, फक्त फक्त तू प्रियाशी बोलताना बोलून गेलीस, हे घर माझं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे मंजिरी की या घराला आपलं मानणं तू कधीच सोडून दिलंस. ती चूक होती माझी. भावनेच्या भरात मी तो निर्णय घेतला. मग माझ्या अहंकारामुळे म्हणा किंवा बाबांच्या दबावामुळे म्हणा, माझा निर्णय रेटत राहिले. पण खरं सांगते आई, मी जे काही करत होते त्यात मी खुश नव्हते. शुभ्राला तुम्हा सगळ्यांपासून तोडल्याचं गिल्ट मला स्वस्थ बसूच देत नव्हतं. आई, खरंच सांगते, यांची मला खरंच खूप आठवण यायची. असं बरेचदा वाटून गेले आई की आत्ता उठावं आणि त्यांना सांगावं की आपण सगळं विसरून जाऊया, नव्याने संसार सुरू करूया, शुभ्राला एक चांगलं कुटुंब देऊया. पण या सगळ्याची जाणीव तेव्हा होती जेव्हा हेच नाही. आई, मला हे सगळं यांना एकदा भेटून सांगायचं हो. मला माझं सत्यजित परत हवे. म्हणजे सत्या परत आल्यानंतर तू आपल्या घरात. मी माझ्या घरी परत आले आई. आणि मी माझं घर सोडून आता कुठेच नाही जाणार.
परत येतील ना. आता यायलाच पाहिजे त्याला. दुसरा पर्याय नाहीच आहे त्याच्या पुढे. मी आलोय, बाहेर ये. सतीत हे काय सगळं? हा बंगला कुणाचा आणि आपण इथे का भेटतोय? संजय सरंजामेचं आज भांडं फुटलं. काय? म्हणजे स्वप्नीलला कळलं की हो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की हे सगळं मंजिरीच्या समोर झालं. तरी मी तुला बोललो. हे बघ व्यंग, तुला मला जी काही नावं ठेवायची ती नंतर ठेव. आधी प्लीज माझं बोलणं ऐकून घे. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. वेळ कमी आहे म्हणजे? आता थोड्या वेळापूर्वी मी माझी गाडी दरीत ढकलून आलोय. ती पोलिसांना सापडण्याच्या आत आणि त्यांचा तपास त्यांनी सुरू करण्याच्या आत माझा प्लॅन मला तुला सांगायचा आहे. एक मिनिट, तू गाडी दरीत माझं डोकं गरगरायला लागलं. तू नक्की ऐक. नाही नाही, म्हणजे तू एक मूर्खपणा झाकण्यासाठी आता दुसरा महामूर्खपणा करणारच. नाही, हे तर मी करणारच नाही, पण तुलाही करू देणार. मंजिरीला माझ्या घरात परत आणण्यासाठी दुसरा पर्याय आहे तुझ्याकडे? आहे तर आत्ता सांग. आहे. एव्हाना तिचे बाबा तिच्या मनात हे विष भरत असतील की सत्यजित मुधोळकर हा कसा नालायक माणूस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि तिच्या समोर कोण उभा असेल तर सर्व गुणसंपन्न स्वप्नील. विहंग, तुला कळत नाहीये माझी सिच्युएशन खूप डेस्परेट झाली आहे. पण सत्यजित, मी काय म्हणतोय की तू माझ्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये विहंग.
हे बघ, माझा एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय हे जर मंजिरीला कळलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल. तिच्या मनात भावनांची प्रचंड उलथापालथ होईल आणि त्यातून तिच्या मनात माझ्याबद्दल असलेलं खरं प्रेम पुन्हा उफाळून वर येईल. पण सत्यजित, विहंग, आता खरंच दुसरा पर्याय नाही. तू घरच्यांचा विचार केलायस? तुझा हा असा अपघात झाल्याचं कळल्यावर घरच्यांची काय अवस्था होईल? आणि शालिनी मावशी? आई, मला आईला विश्वासात घ्यावंच लागेल. तुझं बरोबर आहे. माझा अपघात झाल्याचं आईला कळलं तर तिला जो धक्का बसेल ना, त्यातून ती आईशी बोलेन मी. पण आईची समजूत घालणं तितकं सोपं नव्हतं. ती हेच म्हणत राहिली की हा मार्ग नाहीये. एखाद्याच्या भावनांची अशी कोंडी करणं बरोबर नाही. नसेल, पण मग माझ्या भावनांची गेले अनेक महिने जी कोंडी होते त्याचं काय? स्वतःची बायको परक्यासारखं वागते. पोटच्या मुलीला शेजाऱ्याच्या मुलीला भेटावं तसं वेळा ठरवून भेटावं लागतंय. या सगळ्याचा हिशोब कोण लावणार आहे? पण फायनली मावशी तुझ्या या प्लॅनचा भाग व्हायला तयार झालीये ना? घरातल्यांचे चेहरे बघवत नाही आहेत सत्या. थांबव हे लवकरात लवकर. आई, हे सगळं करण्यात मला खूप मजा येते असं वाटतंय का तुला? तुम्हा सगळ्यांचा त्रास मला कळतोय आई, पण जोपर्यंत मंजिरीला माझ्या नसण्याचा चटका जाणवत नाही तोपर्यंत हे सगळं नाही थांबवू शकत. तसं केलं तर हा सगळा खटाटोप करण्याचा हेतूच फसतो ना ग. काल ती बातमी कळल्या कळल्या तिच्या काकांबरोबर पोलीस स्टेशनला गेली होती म्हणे. घरी आली, तुझ्याशी बोलली? नाही, पण हे बघ, मंजिरीला परत मिळवण्यासाठी हा माझा शेवटचा डाव आहे. जर इथे मी फसलो ना, इथे मी चुकलो ना, तर मग आयुष्यात काहीही बरोबर होणार नाही. सत्या, पण हे असं खोटं नाटक करून. आई, अगं, चांगल्या कामासाठीच खोटं बोलतोय ना मी. मंजिरीचं माझ्यावर प्रेम आहे, पण ती ते मान्य करायला तयार नाही. आणि हा असा स्टंट केल्याशिवाय तिच्या मनातल्या खऱ्या भावना वर येणार नाही. ट्रस्ट मी, या सगळ्याचा शेवट गोडच होईल. हो, माझी तीच अपेक्षा आहे. वहिनी, आपण नंतर बोलूया. चारुवंश झालं. आई, नंतर करतो मी फोन. हो. माझा तुझ्या या प्लॅनला विरोध होता सत्यजित. कारण आजही मी घरी जातो तेव्हा आजी, आत्या, नेत्रा, मंजुषा, गौरांग या सगळ्यांचे घाबरलेले, विझलेले चेहरे दिसतात. काळीच करप्त रे. नाही, पण आज मात्र काय झालं? तुझा हा प्लॅन जवळजवळ सक्सेसफुल झालाय. मला मावशीने आज फोन करून सांगितलं. वहिनींनी मावशीला सांगितलं की त्या शुभ्राला घेऊन परत घरी यायला तयार झाले. काय? नेमकं काय बोलली ती? म्हणजे काय बोलणं काय झालं? हे बघ, हे तू मावशीलाच विचार. पण तुझा अनालिसिस करेक्ट होता. मी गेले 2 दिवस वहिनींची अवस्था बघतोय. त्यांचं तुझ्यावर फक्त प्रेम आहे, निस्सीम प्रेम आहे. मला माहित होतं विहंग, मला हे नेहमीच माहित होतं. त्या वेळीला ते माहित नव्हतं.
मनावरच खूप मोठं ओझं उतरल्यासारखं झालंय. चला मग राजे, लवकरात लवकर हा प्लॅन थांबवा आणि घरी चला. मी आता स्वतःची फार काळ फसवणूक नाही करू शकत काका. मला कळलंय, मी सत्यजित शिवाय नाही जगू शकत. पण काही दिवसांपूर्वी तर तू त्यांना कायमचं सोडून द्यायला निघाली होतीस. वाटलं होतं राहू शकेल मी. शुभ्रा आहे, बाबा आहेत, तू आहेस, काकू आहे. फार फरक नाही पडणार, पण आता ते नसताना जाणवतंय किती फरक पडतोय ते. तेव्हाही आत कुठेतरी वाटायचं रे काका, आपण जरी त्यांना सोडलं तरी ते आपल्याला नाही सोडणार. असा विचार मनात आला ना की अहंकार सुखावायचा माझा. पण आता सगळाच अहंकार गळून पडलाय. आता फक्त याचना उरली आहे. ते जिथे असतील तिथून ते सुखरूप परत येऊ दे बस. एकदा ते परत आले ना की मग मी त्यांना माझ्यापासून लांब कुठेच जाऊ देणार नाही, आणि मी पण त्यांच्यापासून लांब कधीच जाणार नाही. तुझं त्यांच्यावरचं प्रेम मला कळत होतं, नेहमीच कळत होतं. मलाही कळत होतं, वळत नव्हतं. पण मग दादा, मी बोलीन ना बाबांशी. इनफॅक्ट मी आईंना सांगून निघाली, मी घरी परत येते म्हणून. उद्या बाबांशी बोलीन आणि शुभ्राला घेऊन जाईन मी तिच्या घरी, आमच्या घरी. म्हणून तुझा निर्णय योग्य आहे आणि माझी खात्री आहे दादा तुझ्या सुखाच्या आड येणार नाही. आमच्या दोघांच्या सुखाच्या आड आमचं नशीबच येत गेलं रे. आमच्या सुरुवातीपासूनच नशिबाच्या या आट्यापाट्या सुरू आहेत. कधी त्यांच्या मनात संशय, कधी माझ्या मनात राग. आधी त्यांनी बोलणं टाकलं आणि आता मी. एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेली दोन माणसं, पण एकमेकाच्या सहवासात राहण्याचा निखळ आनंद त्यांना कधीच अनुभवता नाही आला. नाही पण आता मी माझ्या चुका सुधारणार आहे. आणि त्यांच्या चुका त्या माफ केलेच. काका, अरे आजच्या घडीला ही माणसं, त्या चुका, त्या घटना जास्त महत्वाच्या वाटतात का तुला? मला तरी नाही वाटत. माझ्यासाठी यांचं परत येणं जास्त महत्वाचं आहे, दुसरं काही नाही. मला माफ कर मंजिरी. मला माहितीये मी पुन्हा एकदा खेळ केलाय तुझ्या भावनांची, पण या खेळातून जे साध्य होणार आहे ते खूप सुंदर, खूप पवित्र आणि आयुष्यभर टिकणारं असणार आहे. हे सगळं मी आपल्यासाठी करतोय मंजिरी, तुझ्या, माझ्या आणि शुभ्रासाठी करतोय.
कारण तुम्हा दोघींशिवाय माझ्या जगण्याला काहीही अर्थ नाही. ही सिच्युएशन सगळ्यात ट्रिकी असते. नुसत्या अंधारात चाच पडत असतो पुढे काय होणार या विवंचनेत. अंजली, त्या दिवसापासून मी खूप प्रेशर खाली. त्या दिवशी सत्यजित तिथून निघून गेला आणि त्यापूर्वी त्याला मी जे काही बोललो त्यामुळे स्वप्नील प्लीज, हे बघ, तू स्वतःला दोष देणं थांबव आधी. या सगळ्यात तुझी काय चूक आहे? दोषच द्यायचा असेल तर तो मी स्वतःला द्यायला हवा. जर मी घर सोडून आले नसते तर त्यांना ते सगळं करावं लागलं नसतं जे त्यांनी केलंय. पण जर सत्यजितने तुझ्याशी प्रतारणा केली नसती तर तू घर सोडून आलीच नसतीस. हे दुसऱ्या कोणाचं आयुष्य असतं ना स्वप्नील, तर कदाचित हसले असते. बघ ना, ज्या माणसावर मी जीवापाड प्रेम केलं त्याच माणसाचा मी पराकोटीचा द्वेष केला आणि आता तोच माणूस नाहीये म्हणून रडत बसली. तू खरंच सत्यजितचा द्वेष केलास कधी?